नमस्कार, मी विजया वामन। मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मावळमधील जनतेमध्ये कुणाकुणाला वाटतंय? एकीकडे सुनील शेळकेंना बसवूयात आणि दुसरीकडे बाळा भेगडेंना बसवूयात। एकीकडे सुनील शेळकेंना त्यांनी 5 वर्षांमध्ये काय कामं केली, किती कामं केली याचा लेखाजोखा विचारूयात। दुसरीकडे बाळा भेगडे जे मंत्री राहिलेत, 2 टर्मचे आमदार राहिलेत, त्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात काय विकास केलाय हे विचारूयात आणि ज्याची तुलना बरोबरीची होईल त्यालाच परमनंट आमदार करूयात असं आम्हाला वाटतंय। तुम्हाला वाटतंय का? अर्थात तुम्ही मावळची जनता आहे। मावळ विधानसभा मतदारसंघाने ट्विस्ट घेतला। मावळ विधानसभा मतदारसंघाचा प्रचार माहिती कोणत्या मुद्द्यांवर होतोय? ठराविक 4 भेगडे नावाच्या आडनावांवर। भेगडे नावाची 4च व्यक्ती अशी आहेत की ज्यांना वाटतंय की आमचा विकास झाला नाही म्हणून सुनील शेळके आमदार नको। इकडून सुनील शेळके सुद्धा तेच म्हणतात की हे ठराविक आडनावाची व्यक्ती किंवा ठराविक आडनाव असलेल्या 4 व्यक्तींना बाजूला ठेवून बाकी ज्यांचा मी विकास केलेला आहे त्यांनी माझ्या कामावर बोला। मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं। विशेष म्हणजे त्यावेळी शक्ती प्रदर्शनामध्ये एकमेव सुनील शेळके हेच फ्रंटचे नेते राहिले। त्यांच्यासोबत खूप भल्या मोठमोठ्या नेत्यांची फळी दिसून आली नाही। जी गर्दी आली ती सुनील शेळके यांच्या नावावर आली। त्यानंतर सुनील शेळके यांच्यानंतर बापू भेगडे हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन करतील हे गृहीतच होतं। ते करत असताना मोठमोठे भेगडे नावाचे व्यक्ती स्टेजवर आले, ज्यात प्रामुख्यानं मंत्री राहिलेले बाळा भेगडेही होते, इतरही भेगडे होतेच की। हे सगळं करत असताना प्रचाराची पातळी जी आहे ती खालावताना दिसली। प्रचार विकासाच्या मुद्द्यांवर झाला असता तर विषय वेगळा होता, पण या ठिकाणी विकास झाला नाही आणि तोही कार्यकर्त्यांचा झाला नाही असा सूर हे उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आला, शक्ती प्रदर्शन करताना दिसून आला आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की ठराविक या 4 भेगडे नावाच्या व्यक्तींचा विकास झाला नाही म्हणून एवढी आरडाओरड आहे, की भेगडे नावाच्या विकास झाला नाही म्हणून आरडाओरड आहे, की जनतेचा विकास झाला नाही म्हणून आरडाओरड आहे। जनतेच्या विकासासाठी जर ही डिबेट रंगली असती तर पाहण्यासारखी होती, पण बोलण्याचा टोन, बोलण्याची भाषा आणि न पाळलेली मर्यादा सांगते की मावळामध्ये विषय अवघड होताना दिसतोय। प्रचाराची पातळी जशी जशी घसरणार तशी तशी त्या उमेदवाराचे संस्कृती, त्या उमेदवाराचा सुसंस्कृतपणा, त्या उमेदवाराचा सुशिक्षितपणा हे सगळं स्टेप बाय स्टेप उघड होणार आहे। आता पाहण्यासारखं हे असणार आहे की मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती जे उमेदवार उभे राहिलेत ते कधी बोलणार आहेत। कोरोना काळाचा पिरियड असा होता की या कोरोना काळामध्ये सख्खा भाऊ सख्ख्या भावाच्या शेजारी बसायला तयार नव्हता। त्या काळात जसे पारनेरमध्ये निलेश लंकेंचं काम गाजत होतं तसंच मावळात सुनील शेळकेंचं काम गाजत होतं। तो पिरियड असा होता की लोकांच्या हाताला काम नव्हतं, त्यामुळे किराणा कसा घ्यायचा, महिन्याचं बिल कसं भरायचं, महिन्याला लागणारा जो खर्च आहे तो खर्च कसा भगवायचा, असे अनेक प्रश्न तयार झाले। त्यावेळी या सुनील शेळकेंनी घरोघरी किराणा पोहोचवण्याचं काम केलं, कोरोना सेंटर सुरू केले, लोकांना बेड उपलब्ध करून दिले, त्यांचे उपचार केले, योग्य लसीकरणाचं नियोजन केलं। या सगळ्या गोष्टींमध्ये सुनील शेळके ऍक्टिव्ह दिसले। त्याच टर्म मध्ये आता उभे असलेले उमेदवार आणि मंत्री राहिलेले बाळा भेगडे यांनी कोणकोणती कामं केली असा प्रश्न आता स्वतः सुनील शेळके विचारतात। कोरोना काळात मी मैदानात होतो, तुम्ही कुठे होतात हाही प्रश्न आला। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे रोजगाराचा। 5 वर्षांमध्ये सुनील शेळकेंनी किती रोजगार निर्मिती केली, किती कंपन्या मावळात आणल्या, यावरती डिबेट ज्यावेळी होईल त्याच वेळी याही मुद्द्यांवरती डिबेट होणं गरजेचं आहे की मंत्री असताना बाळा भेगडे यांनी किती कंपन्या आणल्या, यांनी किती लोकांना रोजगार दिले, यांनी कोरोना काळात किती कामं केली, याही मुद्द्यांवरती चर्चा व्हायला हवी असाही सूर आता मावळमधील सुनील शेळके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमधून निघतोय। बरं, हे सगळं घडत असताना आणखी एक ट्विस्ट आणणारा प्रश्न आहे की हे ठराविक 4 भेगडे सुनील शेळके यांच्या विरोधात बोलताना कार्यकर्त्यांचा विकास या मुद्द्यावर फिरताना दिसतात असं नाही वाटत आहे का? म्हणजे हा प्रश्न आहे।
कार्यकर्त्यांना धरून नाही, कार्यकर्त्यांना कामं दिली नाहीत, कार्यकर्त्यांचं अमुक, कार्यकर्त्यांचं तम. अहो, कार्यकर्त्यांसाठी आमदार नाहीये, आमदार जनतेसाठी. जनतेच्या प्रश्नांवरती मावळचा प्रचार का होत नाहीये असा माझा प्रश्न आहे. आता या सगळ्या व्यतिरिक्त जे ठराविक 4 भेगडे आहेत, ठराविक 4 आडनावाची व्यक्ती आहेत, त्यांना प्रश्न असा तयार होतो की गेली 25 वर्ष या ठिकाणी भाजपची सत्ता राहिलेली आहे. त्यातीलच जे भेगडे आत्ता उभे राहिलेत तेही याच मतदारसंघात आहेत. बाळा भेगडे जे 2 टर्मचे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील लेखाजोखा मांडावा. सुनील शेळके त्यांच्या कार्यकाळातील लेखाजोखा मांडतील, पण जनतेच्या विकासाबद्दल, कार्यकर्त्यांच्या विकासाबद्दल नाही, अशी सुद्धा एक जनभावना जी आहे ती मावळातून तयार होताना दिसते. बाकी मावळकर तुम्ही सुज्ञ आहात. झालेल्या सभा, झालेले चर्चा, झालेले आरोप आणि विशेष म्हणजे मंत्री असलेल्या व्यक्तींचा लागलेला भाषेचा टोन, एक सुसंस्कृतपणाचं लक्षण त्यातून दिसून येतंय का, हाही माझा प्रश्न आहे. मावळकर या मुद्द्यावरती जास्तीत जास्त व्यक्त व्हा. ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतंय, मावळची डिबेट कुठल्या मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे, जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर की कार्यकर्त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.